शेकापक्षी किती कामं केले ते त्यांना माहित आहेत. आज ग्रामीण एवढा आपला भाग आहे, त्या भागात एकतरी त्यांचं काम आहे का? आमदार साहेब 5-5 कोटीचे एका एका गावाला कामं केलेत ना. मी 5 वर्ष सरपंच असेल, मी स्वतः माझ्या एक गावात 5 कोटीची कामं केलेत. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहात, परंतु उमेदवारी देताना मात्र महिला उमेदवारी दिलेली आहे. असं अर्थातच तुमच्याकडे देखील देता आली असती. विरोधकांना असं वाटतं की बाबा महिलेला एखाद्या उमेदवारी दिली ही त्यांच्यासाठी सोपी गोष्ट झाली असं त्यांना वाटतं. याचा अर्थ असा होतो का ते महिलांना कमजोर समजतात. राहिला विरोधकांचा विषय, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागावी. माझं हेच म्हणणं आहे का काय विकास केलेत गावोगावी त्याच्यावर मतं मागावी. कोणाला ट्रोल करून किंवा टीका करून नाही मतं नाही मागावी. ज्या घराण्याची हयात संप्रदायामध्ये गेलेली आहे, ज्यांचे आजोबा, ज्यांचे वडील आणि त्यांच्या आताची ही तिसरी पिढी ही संपूर्णपणे वारकरी संप्रदायाच्या पताका ह्या पंचक्रोशीमध्ये तलोजा विभागामध्ये आणि नवे रायगड आळंदी पंढरपूर पर्यंत घेऊन जाण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. येत्या 5 तारखेला मतदान आपलं आहे आणि चिन्ह पण कमल आहे आणि मी पण कमला देशेकर आहे. कमलाचा फुल फुलला पाहिजे आमच्या या एरियात. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आपली निशाणी आपली निशाणी. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण वावंजे पंचायत समितीच्या उमेदवार सौ आरती कुणाल काठे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे पहिल्यांदाच या निवडणुकीला आपण सामोरं जात आहात. अगोदर आमच्या प्रेक्षकांना आपली संपूर्ण ओळख करून द्या. माझे नाव आरती कुणाल काठे, मी वावंजे पंचायत समितीची उमेदवार आहे आणि नितळस गावात राहते. एकतर ही पहिल्यांदाच उमेदवारी मिळते तुम्हाला, म्हणजे आणि अतिशय तरुण वयामध्ये जेव्हा आपण राजकारणामध्ये जातो, आपली पार्श्वभूमी, आपण स्वतः एक शिक्षिका आहात हे देखील मला माहिती आहे. अशा वेळेला जेव्हा पहिल्यांदाच ही उमेदवारी मिळते त्यावेळेला त्याच्याकडे कसं बघता आपण? माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाने मला आज ही उमेदवारी मिळालेली आहे. खूप आनंद आहे मला की मला आज ही उमेदवारी मिळाली आहे. सगळे माझ्या घरातले, माझ्या गावातले आणि माझ्या प्रभागातील सगळे माझ्या सोबत आहेत. माझ्यासोबत मला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि याचा मला खूप आनंद होत आहे. कोणते असे प्रश्न आहेत असं वाटतं तुम्हाला की जे महिलांचे प्रश्न आहेत किंवा तरुणांचे प्रश्न आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की बाबा एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोक निवडून देतात त्यावेळी त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ते सोडवलं पाहिजे, असे कोणते प्रश्न आहेत? बरेच प्रश्न आहेत असे आणि गावातील पण बऱ्याच समस्या आहेत. आमच्या प्रभागामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, परत रोड आणि रस्त्याचे प्रश्न आहेत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरपूर विकास कामे आमच्या प्रभागामध्ये आजही होत आहेत. नितळस गाव मला माहिती आहे आणि या नितळस गावामधूनच आपण उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरे जे विरोधातले उमेदवार आहेत ते देखील नितळस गावातून आहेत, म्हणजे एक अपक्ष उमेदवार देखील आहे. अशा पद्धतीने तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे आणि अर्थातच थोडं आश्चर्यकारक आहे. त्याच्याकडे कसं पाहता? उमेदवार तिरंगी उमेदवारी जरी असले तरी पण आम्ही आमचं प्रतिस्पर्धी कोणालाच मानत नाही आणि माझे सगळे जे सहकारी आहेत ते माझ्या सोबत आहेत, म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे इथे. मला त्याची खात्री आहे. बरं, अर्थातच तुमचे पती या ठिकाणी कुणाल काठे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहेत. वारकरी घराण्याचा एक पार्श्वभूमी आहे. त्यांचं पाठबळ किती आहे तुम्हाला? त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत जाते. मला त्यांची पूर्ण म्हणजे माझ्या सोबतच असतात. काय करायचं असेल काय सगळं माझ्या सोबत असतात. बाकी कुटुंबाची अर्थातच कुटुंबाची पण पूर्ण साथ आहे. माझ्या सगळ्या सहकारी, माझ्या बहिणी, आई सगळ्या माझ्या सोबत आहेत. बरं, प्रचाराला सुरुवात आज या ठिकाणी म्हणजे नितळस गावातून झालेली आहे. नितळस गावातूनच का सुरुवात करता? नितळस माझं गाव आहे, नितळस गावची सून आहे, नितळस गावची मुलगी आहे, म्हणून इथून सुरुवात करायचा माझा निश्चय. बरं, भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी दादा या ना तुम्ही असं म्हणजे प्रल्हाद दादा केणी या ठिकाणी आहेत. प्रचारासाठी आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. या सगळ्यांचा रिस्पॉन्स पाहता तुम्हाला काय वाटतं? ह्या वेळेला वावंजे पंचायत समिती आणि वावंजे जिल्हा परिषद देवर भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणाने झेंडा हा फडकला जाईल. विजय हा निश्चित आहे, कारण आरतीताई सारखी एक शिक्षिका आज आपण इथे उमेदवार म्हणून दिलेली आहे आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं जे काम आहे, आपण आता ज्या रस्त्याने आलात ते 3 कोटीचा रस्ता
आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून होतोय. आपण जो आता तरुणांसाठी म्हटलात, तर तरुणांसाठी हा गाव कुस्त्यांसाठी मानला जातो आणि प्रसिद्ध आहे. त्यांच्यासाठी सुद्धा चांगली सुंदर अशी सुबक व्यायामशाळा शाळेचं काम सुद्धा चालू आहे. अंतर्गत 40 लाखाची रोडची कामं चालू आहेत. म्हणजे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं या प्रभागावर, आपल्या या पंचायत समितीवर जास्त प्रेम आहे आणि जवळजवळ 90 लाख रुपये 90 कोटीचा निधी माझ्या हिशोबाने या पंचायत समितीमध्ये आतापर्यंत आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि आरतीताईंच्या पाठीमागे असेल, कमलाताईंच्या पाठीमागे ही पार्श्वभूमी जरी ते राजकारणी नसली तरी धनाजीभाऊ काटे असतील, आमचे काटेभाऊ असतील, हे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे आणि त्यांना मानणारा हा वर्ग हा निश्चितपणाने आरतीताई यांच्या पाठीशी राहील. म्हणून आरतीताईंचा विजय व कमलाताईंचा विजय निश्चित मला होईल. तर एक गोष्ट या ठिकाणी बघा ना, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहात, परंतु उमेदवारी देताना मात्र महिला उमेदवारी दिलेली आहे. असं अर्थातच तुमच्याकडे देखील देता आली असती. विरोधकांना असं वाटतं की बाबा महिलेला एखाद्या उमेदवारी दिली ही त्यांच्यासाठी सोपी गोष्ट झाली असं त्यांना वाटतं. असं तर नाहीये. याचा अर्थ असा होतो का ते महिलांना कमजोर समजतात. बरोबर. त्याच्यानंतर ती स्वतः शिक्षिका आहे. त्याच्यानंतर आमची घरची पार्श्वभूमी बघितली तर आमचे आजोबा नामदेव मामा काटे हे पूर्वीपासून माजी सरपंच, 25 वर्ष सरपंच होते. त्याच्यानंतर आम्ही पक्षात होतो, पण आम्ही उमेदवारी पहिल्यांदा घेतली. एवढे वर्ष आम्ही पक्षामध्ये सक्रिय होतो, भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होतो. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या सोबत, रामशेठ ठाकूर साहेबांच्या सोबत होतो. पहिल्यांदा रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी आमच्यावर विश्वास टाकून त्याच्यानंतर पंचायत समितीमधले सगळे सर्व कार्यकर्ते यांच्या सहमतातून आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या शब्दाला ठाम राहतो. कधी पण कुठला पण मुद्दा असो, आम्ही आमदार साहेबांच्या सोबत असतो. आणि राहिला विषय महिला उमेदवाराचा, महिला उमेदवार आता आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य महिला उमेदवाराला असतं. बरोबर. आणि कोणतीही गोष्ट असो तिथे महिलेला प्रथम प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे महिलांना कमजोर समजणाऱ्यांना 7 तारखेला महिला काय आहे ते दाखवून देतील. तर तुम्हाला काय बोलायचं याविषयी? म्हणजे एक महिला म्हणून जेव्हा म्हणजे समोर उमेदवार पुरुष आहेत आणि आपण महिला आहात, नाही का? सध्या महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण आणि स्त्री पुरुष समानता असलेल्या हा देश आहे. भारत देश आहे आपला. आणि या भारत देशामध्ये महिलांना कोणीही कमजोर समजू नये आणि आम्हाला कोणाला प्रत्युत्तर द्यायचं नाहीये किंवा काही नाहीये, पण कोणी महिलांना कमजोर समजू नये. एक स्त्री शक्ती जेव्हा सोबत येते, जेव्हा सोबत मिळून काम करते, तेव्हा तिच्या सोबत सगळ्या असतात. येत्या 7 तारखेला निकाल समजेल. आणि आम्ही या पंचायत समितीमध्ये जी निवडणूक लढत आहोत ही फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. कारण आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून कोलवाडी असो, कानपोली असो, वलप असो, आता तुम्ही बघितले असाल येताना नितलस मध्ये पण 3.25 करोडाचा काम एवढे वर्ष रखडलेला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तो सुद्धा आता चालू आहे. आणि व्यायामशाळेचे काम असो ते सुद्धा चालू आहे. असे गावोगावी पंचायत समितीमध्ये गावोगावी कामे चालू आहेत. हे प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातूनच चालू आहेत. आणि येणाऱ्या पुढील काळात भारतीय जनता पार्टीचे वामजे पंचायत समिती किंवा वामजे जिल्हा परिषद आपल्या कमलाताई एकनाथ देशेकर आणि आरतीताई कुणाल काटे यांना प्रचंड बहुमताने निवडून देतीलच ही मला 100% गॅरंटी आहे. आणि पुढे आम्ही सर्व कामं काय पण असो, महिलांचे सक्षमीकरण असो किंवा प्रत्येक गावोगावी कोणत्याही विकासाची कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि जर राहिला विरोधकांचा विषय, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागावी. माझं हेच म्हणणं आहे का काय विकास केलेत गावोगावी त्याच्यावर मतं मागावी. कोणाला ट्रोल करून किंवा टीका करून मतं नाही मागावी. काय विकास कामे केलेत गावोगावी त्याच्यावर मतं मागावी. आम्ही भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी जी विकास कामे केली आहेत त्याच्यावर मतं मागतो. आम्ही विकास कामावर मतं मागतो. शेवटचाच प्रश्न आहे. उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही या मतदारांना या ठिकाणी सामोरं जात आहात या निवडणुकीसाठी, तर त्यांना काय विनंती कराल? त्यांना विनंती करते की मला बहुमतांनी विजयी करा. तुमचा
आशीर्वाद माझ्या सोबत राहू दे एवढीच विनंती करते. आणि आपल्या प्रभागाचा विकास होण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुढे आणण्याची गरज आहे. आणि आपल्या आता केंद्रामध्ये परत राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये पण बीजेपीची सरकार आहे. तर आता आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे सपोर्ट केला आहे, करायला पाहिजे. माझी निशाणी कमळ आहे. येत्या 5 तारखेला कमळासमोर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा. वावंजे जिल्हा परिषदेच्या उमेदवार कमलाताई देशेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, स्वागत आहे आपलं प्रभात न्यूज मध्ये. खरं म्हणजे आपण सरपंच राहिलेले आहेत. अर्थातच एकनाथ देशेकर जे आपले पती ते या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाता. कशा रीतीने पाहता याकडे? आज खरोखरच आमदार साहेबाई मला तिकीट दिलं आहे जिल्हा परिषदेचा. 5 वर्ष मी जी कामं विकास केलेला आहे त्या जोरावर आमदार साहेबाई मला तिकीट दिलेलं आहे. आणि महिला मोर्चाची मला अध्यक्ष पण बनवले. जी कामं जी गरीब गरजू महिला आहेत ग्रामीणच्या त्यांचा मला विकास करण्यासाठी संधी दिलेली आहे ना, त्या संधीचा पुरेपूर मी फायदा घेईन. अर्थातच एकनाथ देशेकर तुमचे पती आहेत आणि त्यांचा एवढं मोठं सामाजिक कार्य आहे, त्याचं पाठबळ किती वाटतं तुम्हाला? त्यांचं मला भरपूर पाठबळ आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली मी काम करत असतो. जे ते सांगतील ते मी पुरेपूर पार पडते. आज या निवडणुकीला सामोरे जात असताना या मतदार बंधू भगिनीला तुम्ही काय आवाहन कराल? मी आव्हान इतकंच करतो, ज्या आमच्या ग्रामीण महिला आहेत, गरजू महिला आहेत, त्यांना कुठलाही व्यवसाय नाही ग्रामीण मध्ये, म्हणून त्या महिलांना म्हणा काम करण्याची संधी दिली आमदार साहेबाई ना, त्या संधीचं सोनं करून त्या महिलाही पण घ्यावा. उमेदवार मी नाही, उमेदवार ते आहेत. ओके, समोर विरोधी पक्षात जे विरोधी उमेदवार आहेत त्यांचे किती तुम्हाला आव्हान वाटतं? त्यांचं आव्हान असेल ते त्यांचं काम करण्याची त्यांची ताकद आहे. त्यांचं ते करतील, आमचं आम्ही करतो. आम्ही विरोधात कोणाला बोलत नाही. जरी काही काही विरोधात आमच्या विरुद्ध भाषण केलं तरी आम्ही त्यांच्या विरुद्ध करत नाही काम. त्याही शेकापक्षाही किती कामं केले ते त्यांना माहित आहेत. आज ग्रामीण एवढा आपला भाग आहे, त्या भागात एकतरी त्यांचं काम आहे का? आमदार साहेबांनी 5-5 कोटीचे एका गावाला कामं केल्यात ना. मी 5 वर्ष सरपंच असेल, मी स्वतः माझ्या एक गावात 5 कोटीची कामं केल्यात. म्हणजे विरोधी पक्षांनी कामच नाही केलं तुमचं? काहीच नाही केली. आम्ही पण त्या पक्षात होतो, मगून आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष घेतला. बरं, या ठिकाणी निवडणूक 5 तारखेला होणार आहे आणि म्हणजे त्या दृष्टीने या मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आवाहन करतो का आपला भारतीय झेंडा कसा पुढे जाईल या हेतूने आपण सगळ्याही सहकार्य करतीलच. आमचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे. तेच उमेदवार आहेत ना, त्याही तो काम करावा ना. जो काम येईल तो मी त्यांच्या संवादी करणार आहे. येत्या 5 तारखेला मतदान आपलं आहे आणि चिन्ह पण कमल आहे आणि मी पण कमला देशेकर आहे. कमलाचा फुल फुलला पाहिजे आमच्या या एरियात. कमला समोर बटन दाबून आम्हाला दोन्ही उमेदवारांना विजय करतील माझं आव्हान आहेच आणि करणारच. प्रचाराला आज सुरुवात झालेली आहे. अर्थातच भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडत असताना कोणत्या गोष्टीच्या जोरावर आपण या ठिकाणी प्रचार करणार आहात? या ठिकाणी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या विभागातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी आमच्या नितलसमध्ये आणि चिंद्रनमध्ये वावंजे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार जे घोषित केलेले आहेत त्या उमेदवारांच्या वतीनं आम्ही एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून मी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना धन्यवाद देईन का त्यांनी उमेदवाराची निवड करताना एक कमलाताई देशेकर यांची निवड केली. कारण त्यांच्या पाठी जवळजवळ 20 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे आणि या विभागामध्ये अनेक प्रश्नांशी त्यांचे पती एकनाथ देशेकर साहेब हे जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर नितलसमध्ये निर्णय घेत असताना वावंजे पंचायत समितीचा निर्णय घेत असताना साहेबांनी जो उमेदवार दिला तो सांप्रदायिक घराण्यातील दिला. त्याबद्दल मी साहेबांना पहिला धन्यवाद देतो. कारण ज्या घराण्याची हयात संप्रदायामध्ये गेलेली आहे, ज्यांचे आजोबा, ज्यांचे वडील आणि त्यांच्या आताची ही 3री पिढी ही संपूर्णपणे वारकरी संप्रदायाच्या पताका ह्या पंचक्रोशीमध्ये तलोजा विभागामध्ये आणि नवे रायगड आळंदी
पंढरपूरपर्यंत घेऊन जाण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. केवळ दारू मटण याचा आमिष दाखवून तरुणांना केवळ 1-2 महिन्यापुरती धंद्याला लावायचं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायचं, अशा प्रकारचं कोणतंही पाप या मतदार या निवडणुकीमध्ये पाहायला मला मिळालेलं नाही. मला वाटतं रायगडमध्ये आणि या पूर्ण आताच्या जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये केवळ शुद्धतेनं जाणारी आमची ही निवडणूक आहे. कारण हा जो विभाग आहे हा स्वर्गीय वंदनीय आपले सावलाराम बाबा असतील, सद्गुरू वामन बाबा असतील किंवा सद्गुरू अप्पा मौली असतील यांच्या पावन स्पर्शाने प्रेरित झालेला हा आपला परिसर आहे. आणि ह्या परिसरातील त्या पताका तेवत ठेवण्याचं काम या विभागाने अखंडितपणे केलेलं आहे आणि त्यासाठी ह्या घराण्याचं अतिशय योगदान आहे. आणि मला असं वाटतं या पंचक्रोशीमधील सर्व वारकरी संप्रदाय असेल आणि वारकरी संप्रदायाला सतत प्रेरणा देणारं किंवा सतत मदत करणारा जो समाज आहे त्या प्रत्येक समाजाचं पाठबळ, प्रत्येक मतदाराचं, प्रत्येक माणसाचं पाठबळ या दोन्ही उमेदवारांना मिळेल. त्याचबरोबर या विभागातील जे प्रश्न आहेत, आता अलिबाग कॅरिडॉर रोडचा जो प्रश्न आहे की ज्या प्रश्नाला विरोधकांनी वेगळ्या पद्धतीचा अँगल देऊन मागच्या निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल केली, परंतु 2 दिवसापूर्वी आम्ही प्रशांतदादा ठाकूर साहेबांसोबत चर्चा केली का त्यांनी विचारलं की मागच्या निवडणुकीमध्ये आपण कोणत्या मुद्द्यांवर आपण कुठे कमी पडलो. त्यावेळेला अलिबाग कॅरिडॉर रोडचा मुद्दा होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आम्हाला ह्या विभागातून आपल्याला जर चांगलं मतदान केलं, दोन्ही उमेदवारांना जर निवडून दिलात तर निश्चितपणे आपला या विभागातील जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांचा शिष्टमंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री जे याला पैसे देणार आहेत, जो प्रलंबित प्रश्न आहे ज्या ठिकाणी आपल्याला कमी दर मिळतोय त्यासाठी अजितदादा पवार यांच्यासोबत आपला शिष्टमंडळ नेऊन निश्चितपणे याच्यावर आपण उपाय काढू किंवा चांगल्या पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना मोबदला देऊ, अशा प्रकारचा साहेबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे.